सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंग झोन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस रमेशचा मात्र फसलेला आहे. रमेश आणि आकाशची जोडी, दोन सख्खे भाऊ खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई गायदर संघाकडनं ओपनिंगची पेअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आणि दुसऱ्या बाजूला माडे बंधू आपल्याला पाहायला भेटतायत. जयेश माडे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवामध्ये, फिल्डर आहेत विकी पठारेनं झेल पकडलाय. फलंदाज यावेळेस झालाय गारत. यस, मिळते विकेट. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. थँक्यू. आणि नक्कीच आपण पाहत आहोत यावेळेस नवीन फलंदाज येतो दिनेश, परंतु थोडंसं आवाजामध्ये बदलाव करत आहोत. आम्ही छोटासा ब्रेक घेत आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सरपंच चषक 2025-26 चा दीपमान सोहळा. आणि आवाज ऐकूयात विकी शेवाळे सरांचा. तत्पूर्वी धन्यवाद. यस, थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर आणि विशालजी पाटील सर. धावसका धाव फलकावधी 2 पाहायला मिळतात. दरम्यान पुढील बॉल जयेश माडे, दिनेश यासाठी इथे सुद्धा नक्कीच मिस टायमिंग आहे. फिल्डर येतात डीप मधनं. पुन्हा एकदा झेल मात्र कॅरी झालेला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक विकेटची छडी लागलेली पाहायला मिळते. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज दिनेश धापटेला यावेळी मात्र परतावं लागेल. 2 वरती लागलाय दुसरा धक्का. थोडासा ओमसाई गायदरा संघ थोडासा आता मात्र संकटात सापडला गेलाय. दरम्यान पुढील बॉल जयेश बॅटिंगला, तर रोहित पाहायला मिळतं डावखुरीचा बॅटर. इथे पुढे समोर टाकलेला बॉल पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉल तुरे पकडलाय झेल. संपला बॅटर रोहितचा खेळ. 2 वरती लागलाय तिसरा धक्का. फलंदाज बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय. 3 गडीपद धावसक 2 संघर्ष करत आहे ते ओमसाई गायदरा संघ. यस, बॅटिंगला ओमकार. ते सुद्धा लाईन चांगली होती, पिचिंग चांगली राहिली गेली, चांगला षटक हाताळला गेले. तब्बल 3 गडी बाद केले गेले आणि 2 धावा खर्च केल्या. चांगलं षटक हाताळलं गेलं. 3 गडी बाद 2 धावा फक्त पाहायला मिळतात. नक्कीच त्यावेळी टॉस का बॉस मध्ये प्रश्न विचारला होता मी माडेपडा टीमच्या कॅप्टनना की आम्ही एक सामना त्यांच्या अगेन्स्ट हरलो या सीझन मध्ये, परंतु इथे मात्र हिसाब बरोबरीची वेळ आली आहे.
दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज पाहायला मिळतोय कृष्णा. इथे सुद्धा लाईन चांगली पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, योग्य टप्पा पाहायला मिळतोय, योग्य पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज कृष्णा सुद्धा. कारण पहिले षटक काय गोलंदाजीचं हाताळलं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट, त्यानंतर चेंडू डॉट. पुढील बॉल कृष्णा ओव्हर द विकेट माडीपाडा संघाकडनं. ते सुद्धा स्लाइस केले समोरच्या दिशेमध्ये, हलक्या देत ढकल गेले, टॅप केले बॉलला. फिल्डर येत आहेत मिडऑन मधनं. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आहे ती 3. इथे सुद्धा समोरच्या समोर मध्ये फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, बॉल उचलणार, फेकी करणार, एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एका धावाने धाव फलक मात्र पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 4 धावा धाव फलकावरती. यस, अक्षय बांगारे कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधा. अक्षय बांगारे इथे सुद्धा स्लाइस केलाय, ताकदीने युक्तीचा वापर केला गेलाय. बॉल चालाय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. यावेळी मात्र आलाय आदिवासी सरपंच चषक, चौकार 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव यस, थँक्यू सो मच. नितीन शेठ भेरे यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. नितीन शेठ भेरे साहेबांचं देखील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, वेलकम असेल. यस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे वैभव चौधरी. आपण यायचंय. यस, चौकार आलाय. पुढील बॉल इथे सुद्धा नक्की लॉफ्ट केलाय, फटका, मिस टायमिंग, पकडला जाईल झेल आणि संपला बॅटर. आकाश बांगाराचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. यस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय कुठाराचे विद्यमान सरपंच चंद्रकांत दरोडा साहेबांच्या शुभ हस्ते. हा सामनावीराचा दिला जातोय. वैभव चौधरी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. इथे सुद्धा पाहायला मिळतोय एका पाठोपाठ विकेट पाहायला मिळते. तू चल मैं आया अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतंय. वैभव चौधरी पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 8 धावसंख्या फक्त न फक्त पाहायला मिळतात. थोडासा संकटात सापडला इतर मात्र विचार केला जाईल तर ओमसाई गायदरा संघ उर्वरित 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील. विचार केला जाईल तर गायदरा संघाला, कारण आदिवासी सरपंच चषक एक मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. तुम्हाला कमिटमेंट द्यावा लागतील. एफर्ट्स मात्र 100% एफर्ट्स द्यावे लागतील. रणजित आलाय. ते धावचीची चान, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न, संधी आली होती. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. एका धावाने धाव फलक मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळतो. 5 गडी बाद 9 धाव संख्या या आकड्यावरती. 5 गडी बाद 9 धाव संख्या पाहायला मिळतात.
ऑफिशियल्स पंच पाहायला मिळतात. बाला सर असतील, त्याचबरोबर सचिनजी ठाकूर सर, निरंजन सावंत सर, हे पंच पाहायला मिळतात. ऑफिशियल्स MCSचे पंच ते नो बॉल घोषित केले गेले निरंजन सावंत सरांनी. नो बॉल, हाईट फॅक्टर चेक केली गेली. इथे बीमर बॉल हाताला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती 5 गडी बाद 16 धावसंख्या. करेक्शन केलं जातंय कुणालजी दायरे सर. 11 धावा आहेत, करेक्शन केला जातोय. सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. 5 गडी बाद 11 धावसंख्या. गोलंदाज सज्ज रणजित तयार. स्लोन गतीचा बॉल येथे आउटसाइड द लेग स्टंप. पंचाची दोन्ही समांतर धावा येतील. 1 तर एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 12. 5 गडी बाद 12 धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ. धावा येत नाहीये, धावा करावं लागतील. इथे सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डाऊन लेग साइड फटका सजवायचा तो मिस टायमिंग आहे. परंतु यावेळी मात्र 9 मार्क्स लाइन मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साहाय्याने धावसंख्या जाती आहे 14 या कड्यावरती. 5 गडी बाद 14. इथे डबल सिंगलने धाव फलक सजवावं लागेल ओमसाई गायदरा संघाला, कारण धावा येत नाही. या तिसरं षटक मार्गस्थ. रणजित आपट्याचा बॉल शफल झाले होते, त्यानंतर डायरेक्ट हिटची चान्स होती. 1 धाव कंप्लीट केली जाते आहे. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र कासवाच्या गतीने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 15 याकड्यावरती 5 गडी बाद 15 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. आदिवासी सरपंच चषक दिवस 3रा दुपारचं सत्र आणि प्रेक्षक राजा वर्ग जुळला गेलाय. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढील बॉल रणजित. हा बॉल जाऊ दिलाय आउटसाइड द लेग स्टंप. वाईट बॉल. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल. धावसंख्या पाहायला मिळते वाईटच्या साह्यानं. धावसंख्या जाऊन पाहायला मिळते ती 16 याकड्यावरती. क्रमांक पाहायला मिळते. बघता बघता तिसरं षटक समाप्त. 3 षटका अखेरीस 5 गडी बाद 16 धावसंख्या. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच कडून ओहोर संपली. स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे फरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. यस, थँक्यू सो मच डीजे. 3 षटका अखेरीस 5 गडी बाद 16 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळते यशवंत. यस, वाईट बॉल. या वाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावती पाहायला मिळते ती 5 गडी बाद 17. पाच गडी बाद 17. पुढील बॉल फुल टॉस बॉल. लॉफ करायचा होता. फटका मिस टायमिंग. टीप मध्ये फिल्डर येत आहेत. पकडला जाईल झेल. होणार नाहीये चुकी. 6वा धक्का पाहायला मिळतोय गायदरा संघाला. 17 वरती 6वा धक्का. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिरा येतोय. या हिराला मात्र चमकावं लागेल, कारण नावातच हिरा आहे. डायमंड सारखं चमकावं लागेल या हिरा या बॅटरला, कारण 6 गडी बाद गारद झालेले आहेत. कमबॅक करावं लागेल. फायटिंग टोटल 30+ मारावे लागतील.
या अंकुजी बरतड साहेब कुठे असतील तर संपर्क साधा. तलवाडाचे विद्यमान सरपंच अंकुजी बरतड आपण कुठे असाल तर संपर्क साधा कॉम्बॉक्स मध्ये. 6 गडी बाद 17 धाव संख्या घेणारे 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉल मध्ये टार्गेट मात्र योग्य पद्धतीने सेट करावं लागेल कारण समोरचा संघ सुद्धा माडेपाडा आहे. इथे चांगला बॉल, इथे लाईन चांगली होती. सहा गडी बाद 17 धावसंख्या खतऱ्यामध्ये आता पाहायला मिळतोय. हा संघ गाईदरा घड्यातील काठी सुद्धा टकटक करतायत. प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी. इथे स्लाइस केले डाऊन द लेग साइड फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. या दोनच्या सैन्य धावसंख्या पाहायला मिळते. पुढे जाताना पाहायला मिळते 19 याकडे वरती. त्याचबरोबर रामचंद्र डिंगोरे ज्या सरांचं करावं कौतुक कमीच. त्याच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी कोणता अंपायर बोलवायचा बरोबर ना निरंजन सावंत, हे रामजी डिंगोरे सरांकडे आहे. प्रत्येक दिवशी अंपायर चेंजेस होत आहेत आणि अंपायर्स कोणता मागवायचा संपूर्ण महाराष्ट्र असेल. यस रामजी डिंगोरे सर त्याच्या माध्यमातून संपूर्ण पाहणी केली जाते. सकाळच्या सत्रापासून तर संध्याकाळच्या सत्रापर्यंत ते उपस्थित असतात. रामजी डिंगोरे 1990 पासून त्यांनी सुद्धा नक्की पंचगिरीला सुरुवात केली आय थिंक बरोबर आहे राम सर. ज्यावेळी फार जुनं नाव आहे, जुनं ते सोनं. एकच अंपायर 1990 पासून मित्रांनो, एकच अंपायर शहापूर मध्ये एमसीएचे पहिले अंपायर्स अर्थात रामजी डिंगोरे सर. या स्पर्धेचे आयोजकांकडे ज्यांना पाहिलं जातं ते अर्थातच पाहायला मिळतात रामजी डिंगोरे सर. त्याचबरोबर आमचे परम मित्र आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर बी टीमचे कॅप्टन कुल रोहन शेळके देखील उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. इथे सुद्धा समोरच्या दिशेमध्ये मारलेला फटका अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये मोठा आहे. शेवटच्या मोमेंटला आलेला या बॉलवरती संघर्षमय करणारा हा चौकार 4 धावा. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. ईश्वर ड्राईव्ह केले समोरच्या दिशेमध्ये. मुलांमध्ये फिल्डर आहेत. दुसऱ्यासाठी जात आहेत. 1 धाव कंप्लीट परंतु धाव मिळणार नाहीये. 1+1 विकेट पाहायला मिळेल. 7वा धक्का पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते त्या 26 ला. चं टार्गेट असेल. यस 24 बॉल 27 असेल टार्गेट. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या गायदारा संघ. आणि पहिल्या फेरीतील विजयी संघाने लवकरात लवकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा. पहिल्या फेरीतील विजयी संघाने लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा. आणि जसे या इनिंगला होईल सुरुवात तसे जुळले जातील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होतील बदल. चला SR स्पोर्ट तानसा या टीमचे कॅप्टन त्याचबरोबर स्वर्गीय श्याम स्पोर्ट शिरगाव, शिवन्य स्पोर्ट्स धामणी, जय बजरंग सावरोली या टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे.
यस भूषण डिंगोरे कुठे असतील तर त्यांनी संपर्क साधा. भूषणचे डिंगोरे. यस थँक्यू. विजयजी डिंगोरे आमच्या समोर जोडले गेले. त्यांच्या माध्यमातून ड्रॉचा कार्यक्रम केला जातो पहिल्या फेरीतील विजय संघ. याचा विजय शेठ डिंगोरे साहेबांच्या शोभेचा टॉस केला जातोय. याचा लॉस केला जातोय. ड्रॉचा कार्यक्रम पहिली चिठ्ठी बाईसाठी असेल. थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. यस पहिली चिठ्ठी धामणी शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. त्यानंतर 2 चिठ्ठ्या. ही फर्स्ट मॅच असेल. विजयी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरगाव. परंतु विजय संघाची लेट ठेवूया मॅच. SR स्पोर्ट तानसा आणि जय बजरंग सावरोली लगेच टॉस केला जाईल आपला. यस थँक्यू. यस विजयजी डिंगोरे साहेबांच्या शोभाचा टॉस केला जातोय. एका बाजूला SR स्पोर्ट तानसा आणि त्यांच्या जय बजरंग सावरोली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकाचे सामना असेल. नोंद घ्या. आदिवासी चषकाचा कॉल आलाय आणि आदिवासी चषक झालाय फिल्डिंग. जसे मॅचला होईल सुरुवात तसे मात्र जोडले जातील. विशालजी पाटील सर कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि पकलेच 2 फटके चांगले फटके येतात. हुकचा फटका येतो. बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. सनसनी दणदणीत फटके येतात आणि चेज जर आपण पाहिलं तर टार्गेट देखील तितका मोठा नाही आणि फटके त्याहून चांगले येतात. हा बॉल देखील हवेमध्ये थेट चाललाय डीप स्क्वेअर लेगचा वरनं हवाई यात्रेसाठी पकला तडाखा या सेकंड इनिंग मधला. 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. सो मच डीजे. गोटेकर गावातील गोड व्यक्तिमत्व विजयजी डिंगोरे या साहेबांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करतोय की अंकुशजी भरतड साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. विजय शेठ डिंगोरे या साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान सरपंच तलवाडा गावचे अंकुश दादा भरतड यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय शिरगाव गावचे सरपंच महेशजी आगिवले आपण देखील यायचंय. महेशजी आगिवले सरपंच. मी विनंती करतोय महेश दादा आगिवले आपण सुद्धा यायचंय. यस थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर आणि धनाजी गावंडा या दादांना देखील विनंती करतोय. कृषी अधिकारी धनाजी गावंडा या दादांना देखील विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. आणि जा हा देखील बॉल शोधून आणा. आणखीन एक चांगला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल टोल आणि टीम टोटल 2-0. 20 धावा धावफलकावरती आणि जिंकण्याकरिता आता फक्त 7 धावांची आवश्यकता. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. दणदणीत सनसनीत फटके या फर्स्ट ओव्हरमध्ये भरपूर सारे पाहायला मिळाले.
20 धावा फलकावरती प्लॅन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पण या पहिल्या षटकानेच हे सुनिश्चित केलंय की या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने डेफिनेटली नो डाऊट आपल्याला टीम माडेपाडा डेफिनेटली विजयाच्या दिशेने जाताना दिसेल. कारण आता 18 मध्ये करायचं फक्त 7 धावा. 18 मध्ये 7 धावांची आवश्यकता. समीकरण टू इझी बिकॉज 18 मध्ये 7 धावा डिफेंड होताना आपण आजपर्यंत पाहिलेल्याच नाहीये. तसेच मी म्हणेन 18-7 पाहिल्यानंतर मला 2010 T20 वर्ल्ड कपची एक मॅच तर आठवते. त्याविषयी नक्कीच आपण चर्चा करूया जेव्हा सामना समाप्त होईल. बॉल हवेमध्ये आहे. पॉइंटचे फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल. विकेट मिळेल. धक्का पगला लागला. बट या विकेटने या मॅचचा रिझल्ट वरती जास्त काही फरक पडणार नाहीये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकला जय गोठेकर गावचा. आणि रनआउटची शक्यता आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता आहे फक्त अजूनही करायचे रन्स. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघा न्यू बॅटर क्रमांक 4 वरती आलेत. विकी बॅटिंग करण्याकरिता आलेत आणि फक्त 7 करायच्यात. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर नाही आहेत. गॅप फार मोठी आहे. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार येतो आणि जिंकण्याकरिता आता फक्त 3 धावांची आवश्यकता. बघा जे मी सांगत होतो, मी जो उल्लेख केला की मला एक मॅच आठवली 2007 ICC वर्ल्ड कप मधली साऊथ आफ्रिका श्रीलंकाची ती मॅच होती. आणि तिथे देखील मला आठवतं की 2 धावा हव्या होत्या आणि 5 विकेट बाकी होते आणि मलिंगाने 4 बॉलमध्ये 4 विकेट त्या मॅचमध्ये घेतली होती. पण अनलकीली ती मॅच साऊथ आफ्रिका टीमने जिंकली होती एका विकेटने. खेळ क्रिकेटच्या खेळामध्ये त्या क्षणालाही भरपूर साऱ्या प्रेक्षकांना वाटत होतं की इझिली साऊथ आफ्रिका जिंकेल. बट 2 धावा बाकी असताना 4 चेंडूमध्ये 4 विकेट जे आले होते. बट ती मॅच साऊथ आफ्रिकाने जिंकली होती. बट त्या मॅचनेही क्रिकेट जगताला हे दाखवलं की रन्स कितीही असू द्या, एक बॉलर म्हणून ना तुम्ही डिफेंड करण्याचा तुमच्या परीने तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. पण या मॅचमध्ये ते प्रयत्न कमी पाहायला मिळाले बॉलर्सच्या माध्यमातून. कारण ज्याप्रमाणे बॉलिंग झाली फर्स्ट ओव्हर आपण पाहिलं रन्स 20 आल्या. देन या ओव्हरमध्ये आताही जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला जिंकण्याकरिता आवश्यकता आहे सामना समाप्त झाला. बाजी दरम्यान इथे मारली अगदी सहजरित्या माडेपाडा टीमने. आणि पुढील सामन्याचा टॉस विकीजी झालेला आहे आणि टॉस रिपोर्ट सावरोली टीम आपल्याला फर्स्ट फिल्डिंग करताना दिसेल. सो रिक्वेस्ट असेल चला टीम सावरोली विकली ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. हॅलो चेक. त्याचबरोबर जाऊया नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात धनंजी गावंडा, त्याचबरोबर महेशजी आगिवले सरपंच, अंकुजी बरतड साहेब, विजयजी डिंगोरे या दादांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शिरगावचे गोड व्यक्तिमत्व त्याचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. थँक्यू.